नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. पैसा पुराण या आपल्या विशेष, सखोल आणि विश्लेषणात्मक बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. देशाच्या अर्थव्यवस्थेपासून जागतिक बाजारातील उलथापालथ, महाराष्ट्रातील मोठ्या गुंतवणुकीपासून शेअर बाजारातील चढ उतार, सोनं आणि चांदी यांच्या दरवाढीपासून ते कच्च्या तेलाच्या किमतीपर्यंत आणि सामान्य माणसाच्या खिशावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक आर्थिक घडामोडींचं सखोल विश्लेषण आपण या विशेष बुलेटिनमध्ये करणार आहोत. आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारचा तब्बल 89,731 कोटी रुपयांच्या मेगा प्रकल्पांना हिरवा कंदील. नागपूरमध्ये उभारलं जाणार आधुनिक बिझनेस डिस्ट्रिक्ट आणि भव्य आउटर रिंग रोड. अमेरिका इराण संघर्षामुळे पुन्हा महागणार का पेट्रोल डिझेल. सोनं आणि चांदी पुन्हा गाठली विक्रमी उंची आणि जागतिक तणावाच्या छायेत भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता. महाराष्ट्र सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला ऐतिहासिक चालना देत तब्बल 89,731 कोटी रुपयांच्या 5 मेगा आणि अल्ट्रा मेगा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठं औद्योगिक केंद्र म्हणून आपली ताकद सिद्ध करताना दिसत आहे. राज्य सरकारच्या मते या प्रकल्पामुळे थेट आणि अप्रत्यक्ष मिळून जवळपास 20,000 रोजगार निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे हे प्रकल्प पारंपरिक उद्योगांपुरते मर्यादित नसून भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार. यामुळे महाराष्ट्र केवळ उत्पादन क्षेत्रातच नव्हे तर हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन, सोलर तंत्रज्ञान आणि आधुनिक मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात देखील मोठी झेप घेणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे. राज्य सरकारने स्पष्ट केलं की पुढील दशक लक्षात घेऊन औद्योगिक धोरण आखण्यात आलं आहे. चीनवरील जागतिक अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरातील कंपन्या पर्यायी उत्पादन केंद्र शोधत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार स्वतःला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत उद्योगांना विशेष प्रोत्साहन योजना, कर सवलती, पायाभूत सुविधा आणि जलद परवानग्या देण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला प्रकल्प म्हणजे अदानी एंटरप्राइजेसचा नागपूरमधील 70,000 कोटी रुपयांचा कोळसा गॅसिफिकेशन आणि डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह प्रकल्प. हा प्रकल्प विदर्भासाठी गेम चेंजर ठरू शकतो. कोळशाचं गॅसमध्ये रूपांतर करून त्यातून विविध औद्योगिक उत्पादन तयार केली जाणार आहेत. ऊर्जा, रसायन आणि खत उद्योगासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. या प्रकल्पातून जवळपास 10,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. केवळ मोठ्या कंपन्यांनाच नाही तर स्थानिक ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक, लघु उद्योग, सेवा क्षेत्र आणि बांधकाम उद्योगाला देखील याचा मोठा फायदा हा होणार आहे. त्याचप्रमाणे अक्षत ग्रीनटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी छत्रपती संभाजीनगर येथे 12,500 कोटी रुपयांचा सोलर सेल, मॉडेल इग्नट्स आणि वेफर्स उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. भारत सध्या सौर उपकरणांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील हा प्रकल्प देशाच्या ऊर्जा स्वावलंबनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या प्रकल्पातून जवळपास 4,000 रोजगार निर्माण होतील. विशेष म्हणजे सौर ऊर्जा क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याची क्षमता या प्रकल्पात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. याशिवाय ग्रेफाइट इंडिया लिमिटेड नाशिकमध्ये 4,651 कोटी रुपयांच्या सिंथेटिक ग्राफाइट एनोड मटेरियल प्रकल्प उभारणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी लागणारं हे अत्यंत महत्त्वाचं मटेरियल. सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे या क्षेत्रात भारताची उपस्थिती वाढवण्यासाठी हा प्रकल्प मोठी भूमिका बजावू शकतो. HS होसुंग इंडिया नागपूरमध्ये टायर कॉर्ड उत्पादन प्रकल्प उभारणार आहे तर MNLK इंडिया कोटिंग प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबादमध्ये इलेक्ट्रिक स्टील उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकल्पाचा फायदा केवळ उद्योग क्षेत्रापुरता मर्यादित न राहता पुरवठा साखळी, वेअरहाऊसिंग, वाहतूक, IT सेवा, हॉटेल व्यवसाय, रिअल इस्टेट आणि कौशल्य विकास क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. सरकारच्या मते विदर्भ, मराठवाडा आणि नाशिक या भागांमध्ये औद्योगिक संतुलन निर्माण करण्यासाठी ही गुंतवणूक महत्त्वाची ठरणार आहे. आतापर्यंत उद्योग प्रामुख्याने मुंबई, पुणे या पट्ट्यात केंद्रित होते. आता मात्र राज्यातील इतर भागांमध्ये देखील औद्योगिक विकासाचं नवं जाळं निर्माण होताना दिसत आहे. आता औद्योगिक विकासानंतर वळूया पायाभूत सुविधांच्या आणखी एका मोठ्या निर्णयाकडे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नागपूरमधील न्यू नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्ट आणि न्यू आउटर रिंग रोड या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 637 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काला माफी दिली आहे.
हा निर्णय नागपूर आणि विदर्भाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. NMRDA म्हणजेच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या प्रकल्पासाठी खासगी जमीन थेट खरेदी आणि चर्चेद्वारे संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र जमिनीच्या व्यवहारावर प्रचंड शुल्क भरावं लागणार असल्याचं प्रकल्पाच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य सरकारने थेट हस्तक्षेप करत शुल्क माफीचा निर्णय हा घेतला आहे. न्यू नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्ट हा जवळपास 11,300 कोटी रुपयांचा प्रकल्प असून हिंगणा तालुक्यातील गोधनी आणि लाडगाव परिसरात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. जवळपास 692 हेक्टर क्षेत्रात विकसित होणाऱ्या या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र उभारण्याची योजना आहे. सरकारच्या मते हा प्रकल्प भविष्यात सध्या भारतातील सर्वात मोठं व्यावसायिक केंद्र ठरू शकतो. IT कंपन्या, वित्तीय संस्था, कॉर्पोरेट कार्यालय, स्टार्टअप्स आणि जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यासोबतच नागपूर भोवती 148 किलोमीटर लांबीचा आणि 120 मीटर रुंदीचा न्यू आउटर रिंग रोड उभारला जाणार आहे. हा रिंग रोड अमरावती, हैदराबाद, भोपाळ, जबलपूर, भंडारा आणि समृद्धी महामार्गाला जोडला जाणार. यामुळे नागपूरची लॉजिस्टिक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 13,748 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 4,800 कोटी रुपयांचं कर्ज हडको मार्फत उभारलं जाणार आहे. रिंग रोड प्रकल्पात ट्रक आणि बस टर्मिनल्स उभारण्याचा समावेश आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. लॉजिस्टिक कंपन्या आणि औद्योगिक वाहतुकीसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आता देशांतर्गत विकासाच्या बातम्यानंतर वळूया जागतिक बाजाराला हादरवणाऱ्या मोठ्या घडामोडीकडे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष विराम अद्यापही नाजूक अवस्थेत असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $95 आसपास स्थिर राहिल्या आहेत. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण होत आहे. ब्रेंट क्रूडचा दर हा $95 पुढे गेला असून WTI क्रूड ही देखील $92 जवळ व्यवहार करत आहे. गेल्या आठवड्यात तेलाच्या किमतीमध्ये जवळपास 8 ते 10% वाढ झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने लष्करी कारवाया केल्यानंतर बाजारात घबराट निर्माण झाली होती. यानंतर संघर्ष विरामाची घोषणा झाली. ही झाली असली तरी परिस्थिती अजून देखील पूर्णपणे स्थिर झालेली नाही. भारतासारख्या देशासाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर मानली जाते. कारण भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85% कच्चे तेल हे आयात करतो. यामुळे तेल दर वाढले की त्याचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेल, LPG, वाहतूक खर्च आणि महागाईवर होतो. जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर हे $100 पुढे गेले तर भारतात इंधन दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सामान्य नागरिकांपासून उद्योगांपर्यंत सर्वांवर होऊ शकतो. वाहतूक खर्च वाढल्यास अन्नधान्य, बांधकाम साहित्य, औद्योगिक उत्पादन आणि दैनंदिन वापराच्या वस्तू देखील महाग होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल हा वाढताना दिसत आहे. त्याचा परिणाम थेट सोनं आणि चांदी यांच्या किमतीवर झाला आहे. आता पाहूया मौल्यवान धातूच्या बाजारातील मोठी हालचाल. अमेरिका इराण संघर्ष विराम, डॉलरमधील कमजोरी आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे सोनं आणि चांदी यांच्या दरात मोठी वाढ झाली. MCX वर जून डिलिव्हरीसाठी सोन्याचा दर हा 10 ग्रॅम मागे $1,57,898 पोहोचला आहे. तर चांदीचा दर हा प्रति किलो $2,72,000 आसपास आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर हा प्रति औंस $2,400 आसपास पोहोचला आहे. गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे पुन्हा एकदा मोर्चा वळवला आहे. देशातील सराफा बाजारात देखील मोठी तेजी पाहायला मिळाली. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅम साठी $1,59,000 आसपास राहिला. तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा $1,45,000 पुढे गेला आहे. तज्ञांच्या मते जागतिक तणाव, डॉलरमधील चढ उतार आणि महागाईची भीती यामुळे पुढील काळात सोनं आणि चांदी यांचा बाजार अस्थिर राहू शकतो. मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मौल्यवान धातूंमध्ये अजून देखील तेजीची शक्यता असल्याचं तज्ञ सांगत आहे. गुंतवणूकदारांचं लक्ष आता अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणाकडे लागलं आहे. अमेरिकेत व्याजदर वाढले तर डॉलर मजबूत होऊ शकतो आणि सोन्यावर दबाव येऊ शकतो. मात्र जागतिक तणाव वाढल्यास सोन्याची मागणी आणखी वाढू शकते. आता वळूया भारतीय शेअर बाजाराकडे. बुधवारी भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये दिवसभर चढ उतार सुरू राहिले. दुपारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 120 अंकांची घसरण झाली तर निफ्टी 23,900च्या खाली व्यवहार करत होता. बाजारात धातू, वीज, रियाल्टी आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.
NTPC, हिंदाल्को, टाटा स्टील आणि पॉवर ग्रिड यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. विशेषतः ॲल्युमिनियमच्या वाढत्या किमतीमुळे मेटल क्षेत्रात कंपन्यांना फायदा झाला आहे. हिंदाल्को, नॅशनल ॲल्युमिनियम सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ ही पाहायला मिळाली. दुसरीकडे FMCG, IT आणि ऑइल अँड गॅस क्षेत्राच्या विक्रीवरचा दबाव हा कायम राहिला. HDFC बँकेच्या शेअर्समध्ये ब्लॉक डील नंतर घसरण झाल्याने बाजारावर अतिरिक्त दबाव हा निर्माण झाला. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारताचा आयात खर्च वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम रुपयावर देखील दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला असून विदेशी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसत आहे. विश्लेषकांच्या मते पुढील काही दिवस बाजाराची दिशा अमेरिका इराण चर्चा, कच्च्या तेलाच्या किमती आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालीवर अवलंबून राहणार आहे. गुंतवणूकदारांनी सध्या टप्प्याटप्प्याने आणि सावधगिरीने गुंतवणूक करावी, दर्जेदार कंपन्यांवर लक्ष केंद्रित करावं आणि अल्पकालीन अफवापासून दूर राहावं असा सल्ला तज्ज्ञ देत आहे. भारतातील सामान्य नागरिकांसाठी पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण इंधन दरवाढ, महागाई, व्याजदर, शेअर बाजार आणि रोजगार या सर्व गोष्टींचा थेट परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यावर हा होणार आहे. आजचं हे विशेष पैसा पुराण बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत मी अमोल मोरे घेतो तुमचा निरोप. धन्यवाद.